होणार, कारण मनात साठवल्याने ना Correct. त्रास होतो. बोलल्याने कसं मन हलकं होतं. हाय गाईज, वेलकम बॅक टू अवर सिरीज ऑफ मेकिंग अ न्यू फ्रेंड्स एव्हरी डे. आता काय नाव आहे तुमचं? साहिल काकडे. साहिल काकडे. तुमचं? विशाल काकडे. तुम्ही भाऊ आहे? सख्खे भाऊ आहे? काय करता तुम्ही? मी वर्कर आहे आणि माझं एक कन्स्ट्रक्शनचा बिझनेस. तुमचं काय झालं? तुम्ही काय जॉबला आहे ना, कॉलेज चालू आहे माझं. कॉलेज प्लस जॉब करतो. आता फ्युचर प्लॅन काय? तुला काय बनायचं आहे? काय नाही, आता काय बनणार आहे. स्टोर खोलायचं मला. स्टोर खोलायचं. कसला स्टोर खोलायचं? ग्राफिक डिझायनर ना. ग्राफिक डिझायनर आहे तू? अरे वा, म्हणजे तू कन्स्ट्रक्शन लाईनमध्ये आहे पूर्ण. हा, माझा डीजे ऑपरेटर मी आहे. तू डीजे ऑपरेटर पण आहे? काय बोलतो? मित्र एक सोबत असतो, डीजे हा. रवी आरजी म्हणून आहे. हां हां. तो सुद्धा माझ्या सोबत असतो. तुला लाईफमध्ये काय तुझी स्वप्न काय? तुला काय करायचं लाईफ? कंपोजर रायटर बनायचे, सॉन्ग रायटर. ओके, हा. आपला डीजे लाईन मध्ये हां हां हां. त्याचा स्कोप आहे. मग तुम्ही तर एकमेकांना तर म्हणजे लहानपणापासून एकमेकांना ओळखत असणार. हा, काका माझे सख्या काका. सख्या काय बोलू काय? मग याच्याबद्दल एक चांगली सवय सांगी तुला आवडते. नाही, तो मला कधी म्हणजे असं काही त्याला आडलं ना हां. तर तो मलाच विचारतो आधी ओके. का भाऊ हे करायचं आहे, कसं करायचं आहे, मग आपल्याला असं झालेलं आहे. हां. मग मी सजेस्ट करतो त्याला, तू टेन्शन घेऊ नको, काय असेल ते आपण करू असं. तू याच्याबद्दल सांग एक चांगली सवय जी तुला आवडते त्याच्याबद्दलची. ते आज कधी पण काम केला भावाला, मला असं गोष्ट मला हवी आहे, ते भाऊ मला लगेच करून देतो. लगेच करत होतो म्हणजे एका कॉलवरती हाजीर. आजच्या यामध्ये भावाला होत नाही, पण आमचं असं नाही की त्याला बोललेलो आज पण आपला समजा सपोज आपण उद्या जर काही झालं तरी आपण साथ सोडायची नाही. बरोबर. एकीचं हे आहे ना, ते आपण टिकून ठेवायचं. आता आजच्या यूथला एक तर तुला मेसेज द्यायचा आहे कोणता तर तू काय देशील? जे पण काय असेल, टेन्शन वगैरे असेल पर्सनली कोणाला असते, पण त्यांनी ना कधीतरी एक असा कोणतरी व्यक्ती पाहिजे तर त्याच्याजवळ आपण आपलं जे मन आहे ना व्यक्त करू शकतो, तर ज्याने त्याला म्हणजे त्रास नाही होणार, कारण मनात साठवल्याने ना Correct. त्रास होतं. बोलल्याने कसं मन हलकं होतं, का सपोर्टिव्ह असला ना समोरचा तर त्याचं टेन्शन पण दूर होतं. कधी कधी काय होतं, नवीन पिढी जी आहे ती काही ना काही कशामध्ये गुंतलेली आहे. बरोबर. त्यांचं कसं मन आतमध्ये तो साठवून गेला ना का त्याला डोक्यावर प्रेशर येतं बरोबर. ना, तो कुठे रिलीज पण नाही करू शकत तो टेन्शन. करेक्ट. तर अशाने कसं तो गमावला जातो. मग नंतर बोलतात मित्र का आम्हाला सांगितलं असतं ते. बरोबर. मग आधीच आपण कोणाच्या तरी चेहऱ्यावर बघू शकतो, आपण ओळखू शकतो का याला टेन्शन आहे. त्या टेन्शनमध्ये जर त्याला साथ दिली ना तर तो वाचू शकतो. खूप चांगला मेसेज दिला. आणि कोणाला काही पण टेन्शन असेल, जो पण तुमच्या जवळपासचा मित्र असेल, तुमचे रिलेटिव्ह असेल, तर त्यांना सांगा, शेअर करा, म्हणजे तुमचं टेन्शन कमी होईल आणि तुमच्या डोक्यात नको ते विचार नाही येणार. थँक्यू सो मच दादा, तुम्ही मला टाईम दिल्याबद्दल खूप चांगलं वाटतं तुमच्याशी बोलून. थँक्यू सो मच. थँक्यू.